नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जमिनीचे योग्य मोबदले मिळत नसल्यामुळे खामगाव तालुक्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांनी मागितल्या इच्छामरण शेतकऱ्यांनी सुरू केले साखळी उपोषण। डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांनी केली जगावेगळी अंत्ययात्रा या चित्रपटाची निर्मिती। दिग्गज कलाकारांसह दिग्गज गायकांचीही मिळाली आहे मधुर साथ। यवत पोलिसांनी टाकलाय जुगार अड्ड्यावरती छापा। 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। 9 जण पोलिसांच्या अटकेत। आणि कुलस्वामी खंडोबा गाभाऱ्यामध्ये सुरू झालाय सोनेरी सूर्यकिरणांचा किरणोत्सव। भाविकांची होतीये अलोट गर्दी। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। हरवल्या आहेत वरील फोटोमधील महिला शकीला अजीज मुजावर, वय 52 वर्ष, उंची साधारण 5 फूट। या महिला 21 मार्च 2018 रोजी दुपारी 3 वाजता ड्रीम्स अवनी मांजरी बुद्रुक शेवाळेवाडी हडपसर तालुका हवेली जिल्हा पुणे इथून राहत्या घरामधनं कोणालाही न सांगता निघून गेल्या आहेत। यांचं वर्णन खालीलप्रमाणे। रंगानं निमगोऱ्या, अंगानं मध्यम, उंची 5 फूट 2 इंच, गालावरती डाव्या बाजूला तीळ, पांढऱ्या रंगाची साडी, पायामध्ये खाकी रंगाची चप्पल, उजव्या हातामध्ये सोन्याची अंगठी, कानामध्ये सोन्याची गोल रिंग आणि पायामध्ये चांदीच्या पट्ट्या अशा प्रकारच्या वर्णनाच्या महिला कृपया कोणाला आढळल्यास खालील नंबरवरती संपर्क करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा आणि शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल। संपर्क अजीज मुजावर 98 23 07 43 15, सलीम शेख 98 23 85 27 86, असलम शेख 97 30 77 11 99, आसिफ मुजावर 98 22 02 93 44, फैयाज मुजावर 98 23 34 19 53, हडपसर पोलीस स्टेशन 020 26 99 65 77। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे चौपदरीकरणाचं काम सुरू आहे। मात्र यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यात त्यांना मोबदला मिळाला नाहीये। त्यामुळे कृषी मंत्र्यांच्या या तालुक्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे। तर एका महिन्यापासून शेतकऱ्यांनी साखळी उपोषण देखील सुरू केलंय। मात्र नेते मंडळींना याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये। बुलढाणा जिल्ह्यामधनं जात असलेल्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चे सध्या चौपदरीकरण सुरू आहे। याच चौपदरीकरणासाठी ज्या बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाहीये। खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या बाजू आणि समस्या मांडण्याची संधी दिली गेली नाहीये आणि नवीन कायदा लागू असताना जुन्याच कायद्यानं लवाद न नेमता जमिनी अधिग्रहित करण्यात आली आहे। परिणामी शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला मिळालाय। हा मोबदला नवीन भूसंपादन कायद्याच्या नुसार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी वर्ग करतोय। त्यांनी यासाठी उपोषण सुद्धा केलंय। मात्र सरकार आणि प्रशासन याची कुठलीही दखल घ्यायला तयारच नाहीये। त्यामुळे शेतकरी एका महिन्यापासून साखळी उपोषणाला बसले आहेत। मात्र तरी देखील त्यांच्या आंदोलनामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक अशा नेते मंडळींना उपोषणाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी वेळच मिळत नाहीये, एवढं मात्र खरं। मी चिखली खुर्द येथील शेतकरी गेल्या 1.5 महिन्यापासून उपोषणाला बसलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे की आमच्या अधिग्रहित केलेल्या शेतीचा मोबदला आम्हाला फार अत्यल्प मिळालेला आहे। आम्हाला सर्वांना सारखा मोबदला मिळावा आणि आम्ही 1.5 महिन्यापासून बसलेलो असताना सुद्धा शासनाचा एकही व्यक्ती आमच्याकडे कोणी वळून फिरून पाहायला तयार नाही। म्हणून आम्ही आज 91 लोकांनी स्वाक्षरीनिशी आम्ही
इच्छा मरणाची निवेदन माननीय एच.डी.ओ. साहेबांना सादर केलेलं आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. दिल्लीमध्ये रामलीला मैदानामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केलंय. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकोले येथील छात्र भारती आणि तालुक्यामधील समविचारी संघटनांनी एकत्र येऊन एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय. या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे रामलीला मैदानामध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकोले इथे एक दिवसीय धरणे आंदोलन छात्र भारती आणि तालुक्यातील समविचारी संघटनांनी एकत्र येऊन केलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात, तसेच लोकपाल आणि लोक आयुक्तांच्या नेमणुका व्हाव्यात, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे दिल्ली इथे उपोषणाला बसलेत. म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून विविध संघटनांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय. तसे सदरचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलंय. या प्रसंगी डॉक्टर अजित नवले, डॉक्टर संदीप कडलक, रोहिदास धुमाळ, माधवराव थिमटे, विलासराव अरोटे, गजेसर, हिरामण भोत, लक्ष्मण आव्हाडसर आदी कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. बोला. अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जे आंदोलन केलेलं आहे, सुरू आहे त्यांच्यावर, त्यांचं वेगवेगळं उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून अकोले राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आम्ही अकोल्यामध्ये एक दिवसाचं धरणं आंदोलन करत आहोत आणि यामध्ये अण्णांना पाठिंबा व्यक्त करत आहोत. आमच्या या आंदोलनाला कोणते नाव आहेत? या ठिकाणी विविध अकोल्यामधल्या विविध सामाजिक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि एक दिवसाचं धरणं आंदोलन करून याद्वारे आम्ही एक पाठिंबा अण्णांना या ठिकाणी व्यक्त करत आहोत. मान्य अण्णा हजारे हे शेतकरी आणि वंचितांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये आमरण उपोषणात बसलेले आहेत. त्या आंदोलनाची दखल अद्याप शासनाने फारशी घेतलेली नाही. तथापि या आंदोलनामध्ये आपलाही काही सहभाग असावा म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राष्ट्र सेवा दलाच्या वतीने केलेला आहे आणि या आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवण्याचा आमचा विचार आहे. यासाठी आजचा हा प्राथमिक स्वरूपाचा आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. सचिन खरास, C24 तास, अकोले. इंजेक्शन नुसतं नाव काढलं तरी धडकी भरते. मात्र आता इंजेक्शनची भीती वाटणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संशोधकांच्या टीमनं यावरती उपाय शोधून काढलाय. हे नवीन सोल्युशन इंजेक्शनपूर्वी त्वचेला सुन्न करतं आणि रुग्णाच्या त्वचेला थंडावा मिळतो. सतत इन्शुलिन इंजेक्शनची गरज असलेल्या लोकांसाठी, रोगप्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्यामध्ये असलेल्या मुलांसाठी इंजेक्शनची भीती दूर करणारी नाविन्यपूर्ण सुविधा आता दाखल करण्यात आली आहे. इंजेक्शनची भीती वाटणं ही सामान्य बाब बनली आहे. यालाच ट्रायपॅनोफोबिया असं म्हणतात. भारतामधील जवळपास 10% लोकांना इंजेक्शनची भीती वाटते. डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेण्याच्या विचारानं देखील लोक घाबरतात. अनेक जण डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करून घेणं देखील टाळतात. त्यामुळे अशा लोकांना आजार आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पण या भीती वाटणाऱ्या इंजेक्शनच्या सुईसाठी कुलसेन्स येथील संशोधकांच्या टीमनं उपाय शोधून काढलाय. त्यांनी शोध लावलेलं नवीन सोल्युशन इंजेक्शनपूर्वी त्वचेला सुन्न करतं आणि जलदपणे रासायनिक क्रिया होऊन रुग्णाच्या त्वचेला थंडावा मिळतो. त्यामुळे इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या लोकांसाठी हे सोल्युशन आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल. डॉक्टर पंकज गुप्ता मी बोलरोग तज्ज्ञ या नाशिकला प्रॅक्टिस करतो आणि हा कुलसेन्स नावाचं जे प्रॉडक्ट नवीन इंट्रोड्यूस झालं आहे भारतात, ते खूप उपयोगी पडणार आणि मला असं वाटतं की प्रत्येक हॉस्पिटल भारतात हे अवश्य त्यांनी घ्यायलाच पाहिजे. लिटरली 10 रुपयाच्या खर्चाने प्रत्येक प्रोसिजर जेव्हा कुठल्याही हॉस्पिटलला असतात, पेशंटला IV लावावं लागतं, डायबिटीसच्या पेशंट्सला प्रत्येक इन्शुलिन खूप डोसेस घ्यावं लागते, डायलिसिसच्या वेळेला पेशंटला टोचावं लागतं, ब्लड डोनेशन कॅम्प्सला खूप पेशंट्सला मोठी सोय देऊन खूप पेनफुल प्रोसिजर असतं ते. म्हणून त्याच्यासाठी एकदम वेदनारहित आम्ही करू शकतो. आणि कुठलाही प्रोसिजर असेल, ॲनेस्थेशिया देताना, सलाईन लावताना प्रत्येक हॉस्पिटलने हा कुलसेन्स नावाचं प्रॉडक्ट अवश्य वापरायला पाहिजे. आणि आय फील इट हॅज बिकम अ नेसेसिटी that pain relief is one of the best contributions towards mankind, which I feel all anesthesiologists are always carrying in the country. कुलसेन्स हे एक पेन नंबिंग ॲप्लिकेटर आहे जे कुठल्याही इंजेक्शनचं
पेन तुमचं कमी करू शकतं आणि त्याचे ॲप्लिकेशन जसं आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलं तर म्हणजे तुम्ही जिथे जिथे इंजेक्शन देऊ शकतात त्या सगळ्या एरियामध्ये, मग ते तुमचं सलाईन लावण्यासाठी कॅन्युलेशन असेल, लहान मुलांना वॅक्सिनेशन द्यायचं काही प्रयोजन असेल, डायबेटिक पेशंट्सला इन्सुलिन घेण्यासाठी जर असेल, नंतर तुमचं डायलिसिस पेशंटसाठी डायलिसिसचं तुम्ही जेव्हा इंजेक्शन घेतात त्याच्यासाठी असेल, किंवा तुमचं कॉस्मेटिक सर्जरी असेल, बॉटॉक्स ॲप्लिकेशन असेल, किंवा अगदी आजकालच्या जमान्यामध्ये जे हिट आणि हॉट असं आहे ते म्हणजे बेसिकली टॅटू काढण्यामध्ये पण तुम्हाला प्रिकिंग भरपूर करावं लागतं. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी हे गोष्ट ॲप्लिकेबल तुम्हाला होऊ शकते कूल हेल्थ. हे प्रोडक्ट आपल्याला काय करतं तर हे प्रोडक्ट तुम्हाला जिथे इंजेक्शन द्यायचं आहे त्या साईटला बधीर करतं. दॅट इज पेन, तिथे ते नंब करतं आहे प्रोसेस, त्या पर्टिक्युलर एरियाला नंबिंग करतं. 10 सेकंद या प्रोडक्टला तिथे होल्ड केल्यानंतर तिथे 10 सेकंद तुम्हाला ते तिथे ठेवायचं असतं. 10 सेकंदामध्ये ती जागा नंब होते, म्हणजे बधीर होते, आणि बधीर झालेल्या जागी तुम्ही इंजेक्शन जेव्हा देतात तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेन त्याच्यामध्ये जाणवत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास त्याच्यामध्ये होत नाही. हे या प्रोडक्टचं वैशिष्ट्य आहे. 1000 ॲप्लिकेशन्सपर्यंत हे प्रोडक्ट तुम्हाला वापरू शकतात. याचा दुसरा एक फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे किंवा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. इतर बाजारामध्ये आता जे काही अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्याच्यापेक्षा हे कैक पटीने स्वस्त आणि इफेक्टिव्ह आहे. बाकीचे जे प्रोसेसेस आहेत ते क्रीम आहे, क्रीम प्रकारामध्ये एक ॲप्लिकेबल आहे. त्या क्रीममध्ये तुम्हाला ते क्रीम 45 मिनिटापूर्वी लावावं लागते, त्याच्यानंतर त्याचा तो नंबिंग इफेक्ट येतो आणि त्याच्यामध्ये केमिकल असते ते तुमच्या स्किनच्या डर्मा लेअरच्या खालीपर्यंत जाऊन काही लोकांना त्याचा रॅशेस होता, काही साईड इफेक्ट होतो, काही त्याचा इफेक्ट होतच नाही. ह्या प्रकारामध्ये काय की या रेफ्रिजरेशन ॲनेस्थेशिया आहे, क्रायो ॲनेस्थेशिया प्रोसेस असल्यामुळे तो हमखास बर्फाने जसं थंड होतं तेवढाच थंड प्रकार तो तुमचा त्या इंजेक्शन साईटला करतो आणि अगदी वेदनारहित इंजेक्शन तुम्हाला त्याच्यामुळे घेता येतं. आणि हे कॉस्ट पण तुम्ही जर म्हणाल याची जर किमतीच्या हिशोबाने जर विचार केला तर अगदीच नगण्य किमतीमध्ये तुम्हाला त्यांचा त्रास कमी करता येतो. प्रकाश मराठे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे. कूलसेन्स हा जो प्रॉडक्ट आहे ज्याचं अनावरण करताना आज मला अतिशय आनंद होतो आहे. या प्रॉडक्टच्या अनावरणासाठी मला बोलवलं याबद्दल मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मला वाटतं वैद्यक क्षेत्रात वेगवेगळे इनोव्हेशन्स होत असतात, नवनवीन शोध लागत असतात आणि वेदनाविरहित अशा प्रकारचे ऑपरेशन्स आणि प्रोसिजर्स रुग्णांसाठी उपलब्ध व्हावीत हा वैद्यकशास्त्राचा नेहमीचाच प्रयत्न असतो. त्यायोगे ॲनेस्थेशियोलॉजी म्हणजे ज्याला आपण भूलशास्त्र म्हणतो त्यामध्ये पूर्ण भूल देणं किंवा एखाद्या विभागाला भूल देणं, तेवढ्याच भागाला भूल देणं असे जरी वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरी त्यामध्ये सुई टोचणं हे अपरिहार्य होतं. या भुलेबरोबरच मला वाटतं वॅक्सिनेशन असेल, डायबिटीससाठी इन्शुलिन घेण्याचा एक प्रकार असेल किंवा सलाईन लावणं असेल किंवा रक्तदान करण्याची प्रोसिजर असेल, अशा अनेक गोष्टींसाठी सुई टोचावीच लागते. आणि मग लहान मुलापासून वृद्धांपर्यंत मला वाटतं प्रत्येक मानवाला सुईची भीती वाटते आणि ही वेदना प्रत्येक माणसाला कुठलीच आवडणारी अशी नसते. तर वेदनाविरहित असा प्रॉडक्ट काढण्याचा यांचा जो प्रयत्न आहे हा अतिशय चांगला प्रयत्न आहे. मला वाटतं मानवजातीला आणि रुग्णांसाठी ही अतिशय एक चांगली देणगी ते देत आहेत आणि याची कॉस्टसुद्धा फार नाही आहे. तर रुग्णांना, रुग्णालयांना आणि संपूर्ण मानवजातीला याचा अतिशय चांगला उपयोग होईल असं या निमित्ताने मला नमूद करावं असं वाटतं. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सोलापूरचे डॉक्टर नितीन श्याम तोष्णीवाल यांनी जगावेगळी अंत्ययात्रा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची कार्यकारी निर्मिती आणि कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून डॉक्टर नितीन यांच्या पत्नी डॉक्टर सौ कीर्ती तोष्णीवाल यांनी भार स्वीकारलाय. अनेक दिग्गज कलावंतांचा अभिनय आणि दिग्गज गायकांच्या आवाजामधील गाणी आपल्याला या सिनेमामधनं अनुभवायला मिळणार आहेत. सिद्धरामेश्वराच्या पावननगरी सांस्कृतिक नगरी येथील तोष्णीवाल कुटुंबीय सोलापूरकरांना तसं ज्ञात आहे. त्यापैकी डॉक्टर श्याम तोष्णीवाल एक निष्णांत वैद्यकीय व्यावसायिक, गायक, मिमिक्री आर्टिस्ट, समाजकार्याची आवड असणारे हरहुन्नरी कलाकार आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व, वैद्यकीय साहित्य, कला आणि सांस्कृतिक बाबींचा हा सर्व वारसा त्यांचे आदरणीय पिताश्री स्वर्गीय डॉक्टर श्याम तोष्णीवाल यांच्याकडनं त्यांना मिळालाय. तोष्णीवाल कुटुंबियांचे ते आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान होते. वडिलांनंतर डॉक्टर नितीन यांचे थोरले बंधू डॉक्टर नवनीत तोष्णीवाल हे निष्णांत प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक आहेत. त्यांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाय. डॉक्टर तोष्णीवाल यांनी अल्टिमेट फिल्ममेकर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेअंतर्गत जगावेगळी अंत्ययात्रा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डॉक्टर नितीन यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ कीर्ती नितीन तोष्णीवाल यांनी या चित्रपटाची कार्यकारी निर्मिती आणि कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून लीलया भार सांभाळलाय. अमोल लहांडे यांनी या चित्रपटामधील लेखन आणि दिग्दर्शन केलंय. या चित्रपटामध्ये भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे या दिग्गज कलावंतांबरोबर सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भावल, डॉक्टर किशोर बडे आणि शिवानी भोसले या नवोदित कलाकारांचा देखील समावेश आहे.
त्याचबरोबर सोलापुरामधील किशोर चंडक, शशिकांत लावणीस, तारा चिंचोरे, डॉक्टर मुरली, सुनंदा तोष्णीवाल इत्यादी कलावंतांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवलाय। या चित्रपटामधील गाण्यांना संगीतकार रोहन रोहन या जोडगोळीनं मनाला भुरळ घालणारं संगीत दिलंय। तर सिद्धार्थ महादेवन, महालक्ष्मी अय्यर, वैशाली सामंत, सुरेश वाडकर यासारख्या दिग्गज गायकांचा सुमधुर स्वरसाद याला लाभलाय। एखाद्या गंभीर विषयाला विनोद अंगानं मांडण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आलाय। आजपर्यंत तोष्णीवाल्यांच्या प्रत्येक उपक्रमास म्हणजेच नेत्रदानाची चळवळ, मोतीबिंदू, नाक, कान, घसा आणि दम्याची शिबिरं असे अनेक सामाजिक कार्य आणि विचारवंतांचे व्याख्यान अशा अनेक उपक्रमास सोलापूरकरांनी साथ दिली आहे। तशीच साथ या चित्रपटाला द्यावी आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा असं आवाहन डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी केलंय। फिजिशियन डॉक्टर फ्रॉम सोलापूर आहे आणि रोजच्या कामातनं फक्त वेगळं काहीतरी करून कुठंतरी थोडासा स्टोरी लाईनअप जेव्हा मी बघितली पिक्चरची, त्यावेळी मला असं वाटलं की हा पिक्चर आपण हातात घ्यावा, एक डॉक्टरीतला एक वेगळा चेंजसुद्धा मिळेल आणि समाजाला काहीतरी आपण एक उद्देश किंवा एक मेसेज चांगला जाईल या उद्देशाने ही फिल्म केली, ज्याचं नाव आहे जगावेगळी अंत्ययात्रा। थोडक्यात आता सांगायचं म्हणजे हे जगावेगळंच काम झालं आहे। ॲज अ डॉक्टर मी जगावेगळं काम केलं असं मला स्वतःला वाटतं, कारण फिल्म लाईन बघितली मी की बऱ्याच गोष्टी, बरेच अडथळे, बऱ्याच प्रवास आहे याच्यामध्ये, बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्टर, एडिटिंग, नंतर ती पिक्चरची साऊंड, फायनल मिक्सिंग वगैरे बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी चांगल्या वाटल्या। म्हणजे एक, गाणी फार चांगली आहेत पिक्चरमधली की जी चांगली स्टारकास्ट आहे आमची, जसं सुरेशजी वाडकर, सिद्धार्थ महादेवन, महालक्ष्मी अय्यर, वैशाली सामंत, त्याचबरोबर भाऊ कदमसारखा आर्टिस्ट आहे या पिक्चरमध्ये, ज्यांनी अतिशय विनोदी भूमिका आणि धमाल केली आहे पिक्चरमध्ये। हा एक जगावेगळा प्रवास जगताना सगळ्या या जुन्या आमच्या ॲक्टर्सची आणि त्यांची जुन्या ॲक्टर्सची आणि नवीन लोकांची जी 4 मुलं आहेत त्याच्यामधली आणि आमची हिरोईन शिवानी भोसले म्हणून आहे, त्यांची जी केमिस्ट्री दिसते मला, ती पण इतकी स्क्रीनवर मला बघताना छान वाटते, जेव्हा तुम्ही बघताल जास्त तुम्हाला आवडेल। तर ती एक जगावेगळी कथा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा कॉल, मी कुठेही कॉम्प्रोमाइज करायला गेलो नाही पिक्चरमध्ये, त्यामुळं शेवटचं जेव्हा एवढे चांगले सिंगर्स आपल्याकडे भेटत आहेत, रोहन चांगला म्युझिक डायरेक्टर ज्यावेळी भेटला, त्यावेळी मी म्हटलं की आता फायनल कॉल साऊंडचा जो असतो, आज बरेच थिएटर्स आपले स्क्वेअर किंवा या टाईपचे मल्टिप्लेक्सेस आहेत आणि त्यामुळं साऊंडसाठी मी कॉम्प्रोमाइज न करता शेवटचा कॉल असा घेतला की बाहुबलीचं जिथं चेन्नईमध्ये याचं हे झालं आहे साऊंड फायनल मिक्स, तिथं 5.1 मिक्स म्हणून ही जी सिस्टीम आहे ती मला तिथली फार सुरेख म्हणून कळल्या तिथला कॉल घेतला आणि त्याचं फायनल मिक्सिंग, जिथं बाहुबली पिक्चरचं फायनल मिक्स झालं तिथंच आपल्या पिक्चरचं मिक्सिंग झालं। त्यामुळे 5.1 हा जो फायनल साऊंड म्हणतात त्याला, ते ऐकायला सुद्धा एक पडद्यावरती वेगळी मजा येते। कानाबरोबर, डोळ्याबरोबर कानालाही एक वेगळा श्रवणीय आवाज येतो, जो मी अनुभवला आहे ऑलरेडी। या सर्व गोष्टी करताना एक आगळी वेगळी मजा आली। माधवजी अभ्यंकर जे पुण्याचे स्थायिक आहेत, त्यांना जेव्हा आम्ही बघितलं की विलनच्या रोलला हाच माणूस परफेक्ट आहे या रोलसाठी, असं एक कुठंतरी जाणवलं आणि त्यांची एक साऊथ इंडियन एक अप्पाजी म्हणून जी भूमिका आहे विलनची, ती अतिशय एक वेगळंच वातावरण या पिक्चरमध्ये करून जाते। तर असा एक वेगळा टोटल जर म्हणेल तर साऊथ इंडियन पॅकेज आणि इट्स अ फॅमिली पॅकेज, ज्याच्यामध्ये लहानांपासून वरच्या ॲडल्ट्सपर्यंत किंवा त्या वयोवृद्ध लोकांपर्यंत ही पिक्चर नक्कीच पोचवू शकतो आम्ही। थ्रूआउट मेसेजेस आहेत तिन्ही क्लासना आणि एक वेगळी कथा आहे, त्यामुळे बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल। आता तुम्ही म्हटलं की साऊथचं एक पॅकेज तुम्ही या मूवीमध्ये देता, साऊथच्या मूवी आपण बघितला तर मूवीज आहे ते लगभग ॲक्शन मूवीज जास्त असतात। ॲक्शन मूवीज याच्यामध्ये काय ॲक्शनमध्ये अतिशय सुंदर, पहिल्यांदा तर आमच्या ॲक्ट्रेसचं गाणं, जिथून तिचं पबचं गाणं स्टार्ट होतं, विलन जो साऊथ स्टाईलचाच आहे आणि फाईट सीन्स, त्याला काहीतरी मला वाटतं 360 डिग्री फाईट्स वगैरे सगळे नवीन शब्दात पाहायचं होते, तर ती त्या पद्धतीची फाईट घेतली आहे, ॲक्शन फाईट्स आहेत, तर हा थोडासा एक वेगळा पॅकेज निर्माण केला आहे। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।
जेजुरी राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित बाह्यवळणास शेतकऱ्यांचा विरोध आहे। जयाद्री खोऱ्यामधील शेतकऱ्यांच्या शेती आणि घरावरनं हे मार्ग जात आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत आणि मोजणी ठेकेदाराला त्यांनी पळवून लावलंय। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मीटिंग घेण्यात येणार आहे, असं यावेळी सांगण्यात आलंय। जेजुरी राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित बाह्यवळणास शेतकऱ्यांचा विरोध आहे। जयाद्री खोऱ्यामधील शेतकऱ्यांच्या शेती आणि काही घरांवरनं हे मार्ग जात आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। त्यामुळे ते आक्रमक होऊन त्यांनी मोजणी ठेकेदार यांना पळवून लावलंय। यावेळी शेकडो शेतकरी इथे गोळा झाले होते। या प्रसंगी शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शासनाचा निषेध केलाय। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बुधवारी मीटिंग करण्यात येणार आहे, असं यावेळी सांगण्यात आलंय। तुर्तास याबाबत शासनानं शेतकऱ्यांना विश्वासामध्ये न घेता दिशाभूल केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। हा जो जाणारा बाह्यवळण रोड आहे तो पूर्णपणे माझ्या शेतीच्या मधोमधच जात आहे। त्यामुळे माझ्या पूर्णपणे जे परपंचाची जी राखरांगोळी होती याचा सरकारने पूर्णपणे विचार जर नाही केला तर याच्यात एक धर्मा पाटील पुन्हा एकदा जन्माला येऊ शकतो, याची नोंद सरकारने घ्यावी। जेजुरी परिसरातील प्रस्तावित बाह्यवळण हा रस्ता शासनाने आता मंजूर केला 965 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक। या रस्त्याला खरं तर आमचा पूर्णपणे म्हणजे आम्ही शेतकरी असतो तरी विकासाच्या मुद्द्याने आमची बाजू आहे, परंतु शेतकऱ्याला विचारात घेऊन म्हणजे आज जवळपास काही लोकांची घरं जात आहेत, फळबाग आहेत, काही डाळिंब बाग आहेत, शेतकऱ्यांना विचारात घेऊन काहींची घरं आहेत आणि जेजुरीच्या परिसरातील जवळची वर्तुळाकार काहींच्या रिंग रोड मंजूर झालेला आहे। पूर्वी DP-मध्ये काही जमिनी घेतलेल्या आहेत, अशा ह्या चांगल्या प्रतीच्या जमिनी जेणेकरून ह्या शहराजवळच्या जमिनी त्या ठिकाणी आता गुंठ्याला 10 ते 12 लाख रुपये गुंठा असा भाव असणाऱ्या जमिनी त्या जमिनी आमच्या जात आहेत। तर शासनाने योग्य प्रकारे त्याचा मोबदला करून त्याचं निरसन करून वन टाईम शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे पुढच्या 20 वर्षाचा भवितव्याचा विचार करून त्याच्या उपजीविकेचा विचार करून शासनाने योग्य तो मोबदला द्यावा अशी मी विनंती करतो। आमच्या शेतकऱ्याची जर जमीन जर गेली तर आमची समती मुलं बाळ समती उघडीच पाडणार ना। ह्यांचं काय जाणार आहे, पुढच्या पिढीचं काय? शासन आम्हाला फासावते नाही का? जाहीर निश्चित करतो, शासनाचा जाहीर हे करते निश्चित। पिढ्यानपिढी शेती करत आम्ही आलेलो, ही माधुरच्युता आल्यात, ह्यांना लाख 2-2 लाख रुपये पगार आणि गरिबांना एक दिशा धावतात आणि एक दिशा करतात। सकाळी बोलले काय आणि आज बोलतात काय? शेतकऱ्याला फसवणारे हे यांच्यावर सगळ्यांचा शेतकऱ्यांचा निषेध। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। दौंड आणि हवेली तालुक्याच्या शिवेवरच बोरीभडकमध्ये मोठा 3 पत्तीचा डाव सुरू आहे अशी माहिती यवत पोलिसांना मिळाली। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि या ठिकाणी यवत पोलिसांनी जुगार अड्ड्यावरनं 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय तर 9 आरोपींना ताब्यात घेतलाय। दौंड आणि हवेली तालुक्याच्या शिवेवर बोरीभडकमध्ये मोठा 3 पत्तीचा डाव सुरू आहे अशी खबऱ्यामार्फत यवत पोलिसांना मिळाली। या ठिकाणी यवत पोलिसांनी छापा टाकला आणि इथनं 76,506 रुपये तसेच 11,55,000 रुपये किमतीची स्विफ्ट कार आणि एक पॅशन मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे तर 9 जणांना अटक देखील करण्यात आली आहे। या आरोपींमध्ये राजेंद्र रामदास खेडकर, विशाल महादेव कांचन, सागर बाळू कोतवाल, हिरामण महादेव कोतवाल, कैलास हरिभाऊ मल्लाव, अतुल बापू साहेब कांचन, अमित दादासाहेब कोतवाल, अशोक बाळू तांबे, बाबा सोपान कांचन या 9 जणांवरती यवत पोलिसांनी मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना ताब्यात घेतलाय। सुशांत जगताप, C24 तास, दौंड।
सांगली शहरातील हरवट रोडवरील अपार्टमेंटचा पाया बुधवारी रात्री खचलाय। शेजारी बांधकाम सुरू होतं, तिथे पाया खणत असताना शेजारील इमारत खचली आणि भगदाड पडलाय। दरम्यान अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि इमारतीमधील कुटुंबाला बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। सांगली शहरामधील हरबट रोडवरील अक्षया अपार्टमेंटचा पाया खचल्याची घटना बुधवारी रात्री निदर्शनास आली आहे। स्थानिकांनी याबाबत अग्निशामक विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशामकच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। इमारतीचा पाया खचत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे त्यांनी नागरिकांना अपार्टमेंट मोकळं करण्याच्या सूचना दिल्यात। हरबट रोडवरील नवजीवन हॉस्पिटलच्या पाठीमागे अक्षय अपार्टमेंट आहे। त्यांच्या पूर्वेस बांधकाम सुरू आहे। त्यासाठी रात्री पाया खणत असताना अपार्टमेंटची एक बाजू 8च्या सुमारास खचली आहे। नागरिकांनी यावेळी आरडाओरडा केल्यानंतर सर्वजण बाहेर आले। तोपर्यंत एक बाजूला पूर्णपणे भगदाड पडलं होतं। दरम्यान नागरिकांनी मनपाच्या अग्निशामक विभागाला माहिती दिली आहे। अग्निशमनचे सर्जेराव देसाई, प्रकाश गायकवाड, अजित सावंत आणि दत्ता माने यांनी सदर कुटुंबाला तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेलं। दरम्यान येथील नगरसेवक शिवराज बोलाज, युवराज बावडेकर यांनी इथं भेट देऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधलाय। या जागेमध्ये जोग या बांधकाम व्यावसायिकाचं बांधकाम सुरू आहे। पाया खणत असताना शेजारील इमारत खचली आणि इमारतीच्या एका बाजूला भगदाड पडलं। यावेळी खोत कुटुंबीय आणि जोग आणि सुपरवायझर यांच्यामध्ये वादावादी झाली आहे। मात्र उपस्थित नागरिकांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला। मात्र हे प्रकरण आता पोलीस ठाण्यामध्ये गेलंय। काळे दवाखाने शेजारी असणारे जोग ज्वेलर्स बिल्डिंगचं बेसमेंटचं काम चालू आहे। तर याला परवानगी आहे का नाही याची पहिल्यांदा मी आता माहिती घ्यायला लागलो आहे। सगळी आमची महापालिकेची यंत्रणा आली आहे आणि हे साईड मार्जिन किती सोडून खुदाई करायची असते। जवळजवळ 10 फूट खोल त्यांनी खुदाई केलेली आहे आणि त्यामुळे शेजारच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांना पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे। बिल्डिंग पूर्ण त्यांचं साईड मार्जिनमध्ये जमीन आरलेली आहे आणि अशापर्यंत मोठा हा म्हणजे अपार्टमेंटमध्ये जवळजवळ 100-1 लोक राहतात आणि त्यामुळं फार मोठा धोका होण्याची शक्यता ही बिल्डिंग पूर्ण खाली एका बाजूला तिरकी झालेली आहे। आता आपण पूर्णपणे त्याची परवानगी थांबवावी। आता आपण या लोकांसाठी काय केलं सेफ्टीसाठी? आता ते JCPनं ते माती लावायचं काम चालू आहे आणि आपण उद्याच्याला त्याच्यावर आयुक्तांना बोलवून इथं स्वतः त्याची त्या प्लॅनची आपण माहिती घेऊन त्यांना बेसमेंट किती फूट काढता येते आणि साईड मार्जिन किती ठेवून काढायचं याबाबत आपण त्यांचा प्लॅन बघून डिटेल माहिती घेऊ। हार्बर रोड इथल्या जोशीवाडा या ठिकाणी गौरीश वामन जोग यांच्या ओपन प्लॉट आहे, मोकळी वाडा होता जुना कोटणीस वाडा। त्यांनी तो वाडा पाडला, डिमॉलिश केला। गेल्या 2 वर्षापासून डिमॉलिशचं काम चालू होतं। त्यानंतर त्यांनी जागेला पूर्ण कंपाऊंड घालून घेतलं आणि अचानकच आम्ही इथला रहिवासी आहे, मी शेजारच्या अपार्टमेंटमधला अक्षय अपार्टमेंटमधला, त्यांनी अशा प्रकारचे ज्याला कुठलेही काय स्टॅम्प नाही किंवा काय नाही अशा प्रकारचे फालतू कागदा आम्हाला नोटिसा पाठवायला चालू केल्या की लवकरच आम्ही इथं बांधकाम चालू करणार आहे, 8 मजली इमारत चालू करणार आहे। महानगरपालिकेचं आम्ही परमिशन घेतलेले आहे। या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे तक्रार केली। फील्ड ऑफिसर शितोळेंना मी स्वतः जागेवर घेऊन आलो, त्यांना दाखवलं की अनधिकृतरित्या या ठिकाणी खोदकाम चालू आहे आणि शेजारी दोन्ही साईडला पूर्व बाजूला आणि उत्तरेला दोन्ही साईडला 8-8 मजली इमारती असताना सुद्धा इमारतींना घासून 16-16 फूट त्यांनी खुदाई केली आणि संपूर्णपणे काळी माती आहे इथं। त्यानंतर बांधकाम आता सुरुवात त्यांनी केलेली आहे, परंतु खुदाई बिल्डिंगला घासून केल्यामुळं आमच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका आहे। आता संपूर्णपणे तिथं जमीन खचलेली आहे, पूर्ण काळी माती आहे, कुठल्याही प्रकारचे त्याला सपोर्ट नाही आहे। कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी 16 फूट खोल आणि लांबीला 200 ते 250 फूट असा इतका मोठा खड्डा काढलेला आहे आणि त्यामुळं आत्ता या क्षणाला बिल्डिंगच्या आत राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये बेडरूम्सला किचन्सला भेगा पडलेल्या आहेत। RCC इमारत खचत आहे, लोकांच्या जीविताला धोका आहे आणि महानगरपालिकेने अशा बांधकामाला कशा प्रकारे परमिशन दिलेली आहे असा आत्तापर्यंत कुठलाही अधिकारी इथं आला नाही। आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे आणि याची कारवाई चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर आणि जागा मालकावर कारवाई झालीच पाहिजे। लोकांच्या जीविताला धोका आहे। तुम्ही आता काय करणार आहे? मी आता इथं रहिवासी म्हणून मी सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित घटनेची माहिती देणार आहे आणि तक्रार करणार, FIR करणार। आता लोकांना काय हलवले, काय केले? अग्निशमन विभागाच्या लोकांनी तत्परता दाखवली आणि त्यांनी ज्या लोकांच्या घरात अशा प्रकारचे भेगा पडलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना त्यांनी घरातून बाहेर काढलेलं आहे।
परंतु हे तात्पुरते झालं की लोक राहणार कुठं? प्रत्येकाचं घर म्हणजे एक आयुष्याचं मोठं स्वप्न असते. त्या लोकांना आता झोपा लागणार नाहीत. काय होणं म्हणजे काय पुढं भविष्य काय ह्या काय गोष्टीचं काही माहीत नाही आहे. लोकांना बाहेर काढले त्यांनी, पण पुढचं काय हे कोणाला काही चित्र स्पष्ट नाही आहे. यासाठी मी सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणार आहे. माझं नाव कुलभूषण महावीर खोत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. फुरसुंगी येथील गावकरी मंडळी यांच्या वतीनं श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त शिवशंभो स्टेडियममध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जंगी कुस्ती स्पर्धेमध्ये लाखोंची बक्षीस विजेत्यांना देण्यात आली आहेत. तर देशामधील तगड्या मल्लांचे मल्लयुद्ध अनुभवण्याची मोठी संधी कुस्तीप्रेमींना यामुळे मिळाली आहे. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंद केसरी हरियाणाचा परवेश मान यांच्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीमध्ये किरण भगत विजयी ठरलाय. तब्बल अर्धा तास चाललेल्या या कुस्तीमध्ये दोघेही मल्ल ताकदीनं लढले, परंतु किरण भगतच्या चालीपुढे परवेश मान अखेर अपयशी ठरलाय आणि किरणनं चांदीची गदा पटकावली आहे. समस्त गावकरी मंडळी फुरसुंगी यांच्या वतीनं श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त शिवशंभो स्टेडियममध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेला 100 वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 4 लाख रुपये बक्षीस तसेच स्पर्धेमधील विजेत्या मल्लांना एकूण 26 लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात आली आहेत. कोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा अजय गुज्जर अशी लढत एकतर्फीच झाली. या लढतीमध्ये गुज्जरनं माऊलीला जिंकण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीच्या काही मिनिटातच त्यानं माऊलीला चितपट केलाय. दिल्लीचा हितेश कुमार विरुद्ध कोल्हापूरचा बाला रफिक शेख या कुस्तीमध्ये हितेश कुमार विजयी ठरलाय. विजेत्या पैलवानांना चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. यानिमित्त देशामधील तगड्या मल्लांचे मल्लयुद्ध अनुभवण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळाली आहे. नामवंत मल्लांच्या कुस्त्यांप्रमाणेच एकूण 66 कुस्त्या या महाराष्ट्र चॅम्पियनशिप, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच महाराष्ट्रामधील मैदानी कुस्त्यांमधील वादळ निर्माण करणाऱ्या या मल्लांच्या इथे झाल्यात. शंभू महादेव उत्सव सन 2018 गेल्या 100 वर्षाची परंपरा असलेला आमचा फुरसुंगीचा कुस्त्यांचा आखाडा याही वर्षी तेवढ्याच उत्साहात आणि आनंदात तरुण कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक केला. चालू वर्षी 66 निकाली कुस्त्या जोडल्या होत्या. त्यात हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि कर्नाटक अशा ठिकाणाहून अतिशय चांगले उत्तम प्रकारचे मल्ल आले होते आणि त्यांच्यावर महाराष्ट्राच्या कुस्त्या आम्ही जोडल्या होत्या. या सर्व कुस्त्यांचं एकूण इनाम 25,90,000 अशा इनामाच्या कुस्त्या सालाबादप्रमाणे फुरसुंगीत पार पडल्या आणि पंचक्रोशीतील नव्हे तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्या अतिशय उत्साहात आणि शिस्तपद्धतीत आमचा आखाडा यावर्षीही पार पडला. त्यामुळे फुरसुंगी ग्रामस्थ आनंदी आहेत. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा.
डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी GEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सलंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कुलस्वामी खंडोबा गाभाऱ्यामध्ये 28 मार्चपासून सोनेरी सूर्यकिरणांचा किरणोत्सव सुरू झालाय. 3 दिवस हा किरणोत्सव असणार आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दरम्यान या सोनेरी किरणोत्सवाचे विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. अखिल भारतीय लोकदैवत जेजुरी खंडोबा गडावरती आजपासून सूर्यकिरण स्पर्श करतायत. 28 मार्चपासून 3 दिवस हा सूर्यकिरणोत्सव असणार आहे असा अंदाज जेजुरी येथील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे भूपाळी आरती झाल्यानंतर पूर्वेकडनं सूर्यनारायणानं आगमन केलं आणि खंडोबा देवाचं दर्शन घेतलंय. जणू आपल्या किरणांनी खंडेरायांच्या मार्तंड भैरव मूर्तींना अभिषेकच केला. खंडोबा हे लोकदैवत आणि परंपरेची जागृत देवता मानली जाते. यामुळे दररोज 2 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी जलाभिषेक आणि इतर धार्मिक विधी इथे केले जातात. चैत्र महिन्याची चाहूल लागतात सूर्यकिरणं आपल्या आगमन मार्गामधनं थेट खंडोबा देवालयामध्ये प्रवेश करतात. आपल्या किरणांचा जणू अभिषेक खंडोबा देवावरती यावेळी केला जातो आणि हे नयनरम्य दृश्य सर्वांना बघायला मिळतं. त्यामुळे या दिवसाचं विशेष महत्त्व मानलं जातं. सध्या सूर्यकिरण मार्गामध्ये अनेक दीपमाळा लावल्या जात आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये उभारलेले नंदी मंडप आणि तेल विक्रेत्यांचा ठेला अडथळा जरी होत असला तरी मात्र सूर्यकिरण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. परंतु संबंधित अडथळे दूर झाल्यास अतिशय सुंदररित्या सूर्यकिरण उत्सव पाहायला मिळेल असा विश्वास खंडोबा गडकोट अभ्यासक विजयकुमार हरिश्चंद्र यांनी व्यक्त केलाय आणि काही ग्रामस्थांनी देखील असा विश्वास व्यक्त केलाय.
किरणोत्सव मार्गामधील मानवी आणि नैसर्गिक अडथळ्यांसोबतच पृथ्वी जर का एका बाजूला कलली असेल तर किरणोत्सवाच्या कालावधीमध्येच एखाद्या दिवसानं बदल होऊ शकतो का, याचा अभ्यास आणि निरीक्षण केलं जावं. याकरता अभ्यासकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता, दिशा यांचाही अभ्यास केला जातोय. किरण वक्र होणं या प्रदूषणाच्या मर्यादेवरती अवलंबून असल्यामुळे हवामानामधील अडथळेच किरणोत्सवामधील प्रमुख अडसर ठरत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि चौकशी अंती ते समजतं. कारण काहीही असो, मात्र कुलस्वामी खंडोबा गाभाऱ्यामध्ये होणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांचा अभिषेक पाहण्यासाठी भाविकांनी मात्र अलोट गर्दी केली होती. चैत्र पावलाची चाहूल लागली आणि सूर्यकिरणांनी आपला कार्य चालू केलं. पूर्वेकडून उगवणारा सूर्य ऐतिहासिक जेजूरगडांनाच उजळताना प्रथम स्पर्श हा खंडोबाला करतो आणि त्या स्पर्शातूनच तो सूर्यकिरणोत्सव सुरू होतो. चैत्र महिन्याच्या या सगळ्या 3-4 दिवसामध्ये हा सूर्यकिरण उत्सव अगदी गडाला न्हावून जातो. म्हणूनच जेजूरगड शिवलिंगाकार पृथ्वीलोकी नाही दुसरे शिखर असं म्हटलं जातं. हा सूर्यकिरण महोत्सव चैत्रामध्ये तर येतच असतो, पण गडाची स्थापत्यशास्त्र, गडाची रचना, या रचनेमुळं या गडामध्ये सूर्यकिरणाचा मनमोहक असा उत्सव सर्व भाविकांना पाहायला मिळतो. हा सूर्यकिरणाचा महोत्सव पाहण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात. परंतु गेल्या काही वर्षामध्ये मध्यंतरी असलेल्या अनेक अडथळ्यांना दूर करतही नैसर्गिकरित्या सूर्य मात्र खंडोबाच्या दर्शनाला येतच असतो आणि हा किरणोत्सव आता राज्यभरात साजरा व्हावा खंडोबाच्या नावानं, अशी भाविकांची मागणी होत आहे. आज आम्ही कोल्हापूरमधून जेजूरगडावरती खास दर्शनासाठी आलेलो आहे. शिवाय आम्हाला इथे आल्यावरती किरणोत्सव पण बघायला मिळाला. त्यामुळे आम्ही व आमचे परिवार आम्ही धन्य झालेलो आहे. आम्ही कोल्हापूरमधून आलो आहोत. इकडं जेजुरीमध्ये आल्यावर आम्हाला खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटलं आहे. आमचं नुकतंच लग्न पार आता पडलेलं आहे. जेजुरीच्या प्रसन्न सकाळी सूर्योदयामुळे खूप फ्रेश वाटलेलं आहे. दर्शन खूप छान झालेलं आहे. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. विरोधी पक्षामधनं लोक भाजपमध्ये घ्यायचे ही भाजपची कमतरता आहे. विरोधी पक्षांची ती कमतरता नाहीये, अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षामधनं लोक भाजपमध्ये घ्यायचे ही भाजपची कमतरता आहे, विरोधी पक्षांची कमतरता नाही, अशी टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये नांदगावकर हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यामध्ये सक्षमपणे विरोधी पक्ष दिसत नाही, विरोधी पक्षांच्या मागे चौकशा लावल्या जात आहेत, असं सांगून बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की ग्रामीण भागांबाबत संघटनात्मक दृष्टिकोनामधनं वरिष्ठ पातळीवरती दुर्लक्ष झालंय. आमच्याकडनं ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांना जेवढं बळ मिळायला पाहिजे तेवढं मिळालं नाही. यापुढे बळ दिलं जाईल, असंही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे साहेबांना पण भेटून गेल्या, त्याला विचारला तो प्रश्न तुम्ही, त्याच्या तसा काही प्रक्रिया सुरू झाली असेल कदाचित, तर मी कसं नाही म्हणणार, प्रक्रिया सुरू झाली असेल. युपीमध्ये मायावती आणि समाजवादी पक्ष एकत्र आले, बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद एकत्र आले होते. आता परत जरा फाटलं. आता कोण आपल्याला कसं सोपं जाईल यासाठी भारतीय जनता पक्ष जो येईल तो, काय पाहिजे ते घे पण ये. आता तुम्हीच बोलात आमच्या दिगंबरचं, म्हणजे आपला दिगंबर स्ट्रॉंग आहे, ताकदवान आहे. दिगंबरच्या विरुद्ध फाईट लढण्याची ताकद भारतीय जनता पक्षाच्या माणसांमध्ये नाही. साम दाम दंड भेद करून सुद्धा, म्हणून माझ्या माणसाला फोडतायत असं तुम्ही सांगितलं. माझ्या माणसावरती माझा विश्वास आहे पूर्ण. आता हे काय करायचं फोडातोडीच्या राजकारणामध्ये, पण दिगंबरवरती माझा विश्वास आहे, तो जाणार नाही का. त्याला बळ मी स्वतः पण दिलेला आहे वैयक्तिकरित्या. त्याच्या पलीकडे राजकारणामध्ये जर कोणाला जायचं असेल तर माझं काही म्हणणंच नाही आहे. काय आम्ही जी काय आमची फौज आहे त्या फौजला घेऊन ही महानगरपालिका आम्ही निश्चितपणे लढवू. मागच्या वेळी लढवलं होती त्याला 11-12, 12,500 मतं आपल्याला पडली होती. खरं आता गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या टीम, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र
आणि मुंबई वगळता ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्र अशा संपूर्ण टीम मतदारसंघनिहाय आम्ही जातो आहोत. मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझी टीम आलेली आहे. माझ्यासोबत अविनाश आभ्यंकर, रीटा गुप्ता, विनय आणि योगेश परोळेकर अशी आमची टीम आहे. कोल्हापूरपासून मी सुरू केलेले आज सांगलीमध्ये आलो. सकाळी सांगलीतल्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं. खरं पाहता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर संघटनात्मक दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे अत्यंत प्रांजळपणे कबूल करायला मला काही अडचण वाटत नाही. ग्रामीण भागातला कार्यकर्ता आणि ह्या शहरी भागातला, ज्या ग्रामीण भागातल्या असणाऱ्या शहरी भाग आहेत त्या भागातल्या कार्यकर्त्यांना जेवढं बळ आमच्याकडून मिळायला पाहिजे होतं तेवढं बळ आमच्याकडून देण्यात आलेलं नाही. ते जर बळ वेळच्या वेळी आम्ही जर दिलं असतं तर मला वाटतं आता जी संघटन आहे त्याहीपेक्षा कितीतरी मजबूतीने संघटन उभं राहिलं असतं आणि ते पुन्हा घडू नये या दृष्टिकोनातून आता संपूर्ण दौरा सुरू आहे आणि आता याच्या पुढं त्याच्यामध्ये सातत्य राहतं. कसं आहे की महाराष्ट्रामध्ये नव्हे अख्ख्या देशामध्ये हे सगळं चालू आहे. महाराष्ट्रात तर चालू आहेच पण देशातही चालू आहे. जे लोक आपल्याकडे येत नाहीत त्यांच्या मागे ईडी लावतात, जे लोक आपल्याकडे येत नाही त्यांच्या मागे CBI लावतात, जे लोक आपल्याकडे येत नाही त्यांच्या मागे इन्कम टॅक्सची लोक लावतात. या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं कधीही नव्हतं. रिव्हेंज पॉलिटिक्स राजकारणामध्ये नव्हता पण आत्ता हे चालू आहे आणि हे मी आता 40 वर्ष राजकारण करतोय. 25 वर्ष तर मी प्रॅक्टिकल सतत निवडून येत होतो. आज निवडणूक आम्ही स्वतः लढवलेल्या आहेत. असं राजकारण मी कधी पाहिलं नव्हतं आणि म्हणून आमच्यासारख्या माणसाला फार वाईट वाटतं की आपल्या सत्तेसाठी आपण जाती जातीत मारामाऱ्या लावणार, धर्मात मारामाऱ्या लावणार, दंगली घडवणार, हे करणार ते करणार, ह्याच्या मागे हे लावणार त्याच्या मागे ते लावणार. हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या हिताने फार वाईट आहे आणि ते जर असंच घडत गेलं तर बाळासाहेब बोललेलं मला आजही ते वाक्य आठवतंय की आपण देशाला अराजकतेकडे घेऊन चाललेलो आहोत असं मला दिसतोय. आणि त्याच्यामुळे तुम्ही फोडातोडीचं राजकारण किती जरी केलं तर कधीतरी महाराष्ट्रातली लोक तर फार डोळस आहेत आणि या डोळस लोकांच्या लक्षात आल्याशिवाय ते राहणार नाही. आणि एकदा का लोकांच्या लक्षात आलं आणि तुमच्यावरचा विश्वास उडाला तर मग कित्येक वर्ष फार बैलाचा टप्पा गाठत सत्तेवर आले जातात आणि पुन्हा जर सत्ता गेली तर एवढ्या लांब मैलाच्या टप्प्यावर जाऊन पडतील का परत काही येणं होत नाही. त्याचा परिणाम म्हणून ते जादा करतात. नाही, विषय असा आहे सत्तेत शिवसेना आहे, सत्तेत राहून शिवसेना काय करते? बोलायचं काम करते फक्त, बाकी काहीच करत नाही. भारतीय तुमचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता हल्ला बोल मोर्चा बिर्चा त्याचं चालू आहे ते ठीक आहे पण जो सक्षमपणे विरोधी पक्ष दिसायला पाहिजे तो विधानसभेत दुर्दैवाने दिसत नाही. आणि आता जो विधानसभेमध्ये जास्त प्रकारे त्याच्या मागे लागेल, अमुक करेल ते कमुक करेल, त्याच्या मागे हा भोंगा लावून टाकतात. ही कुठली राजकारणाची पद्धत आहे हो? लोक सत्ताधारी पक्षाच्या लोकांना विरोधी पक्षातली लोक घेण्याची आवश्यकता का लागते? ही भाजपची कमतरता आहे, आमची कमतरता नाही. मग तेच म्हणणं ना, अख्खा भाजप जर बघितला उभा, आता आपण सगळ्यांनी ढोल वाजवले त्रिपुराचे, त्रिपुराचा ढोल एवढा वाजवला, काय होती परिस्थिती त्रिपुराला? त्रिपुरामध्ये 22 आमदार तर काँग्रेसचे घेतले, धर्मात भांडणं लावली, जातीत भांडणं लावली, आखी यंत्रणा वापरली. दुसऱ्या पक्षातली लोक घ्यायची आणि आपला पक्ष मोठा करायचा आणि ढोल वाजवत सुटायचे. आता त्याला काय करणार आम्ही?
पण हे जास्त काळ चालत नाही. आणि मी पुण्याला बोललो होतो मागच्या महानगरपालिका निवडणुकीला पुण्याच्या, आता झाली ती, की जे जे पक्ष सोडून जातील, जे जे गेलेले आहेत ना ते कुठल्याही पक्षातून, त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला कालांतराने आता कळेल. तेव्हा जे जात आहेत त्यांना मी काही रोखू शकत नाही. एखादा जर माणूस जात असेल तर त्यांनी तो निर्णय केलेला असतो जायचा. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. जमिनीचे योग्य मोबदले मिळत नसल्यामुळे खामगाव तालुक्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांनी मागितल्या इच्छामरण शेतकऱ्यांनी सुरू केले साखळी उपोषण. डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांनी केली आहे जगावेगळी अंत्ययात्रा या चित्रपटाची निर्मिती. दिग्गज कलाकारांसह दिग्गज गायकांचीही मिळाली आहे मधुर साथ. यवत पोलिसांनी टाकलाय जुगार अड्ड्यावरती छापा. 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. 9 जण पोलिसांच्या अटकेत. आणि कुलस्वामी खंडोबा गाभाऱ्यामध्ये सुरू झालाय सोनेरी सूर्यकिरणांचा किरणोत्सव. भाविकांची होतीये अलोट गर्दी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.